सो फायनली तुम्हाला जे दिसतंय नाव आणि इथे ती व्यक्ती ती माझ्यासोबत हजर आहे. खूप 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 कॉंग्रॅच्युलेशन रुपाली, एक स्वप्नपूर्ती झाली आहे फायनली. सुशांत, फायनली मैत्रिणीची एक स्वप्नपूर्ती झाली आहे. कसं वाटतंय? घर घेणं हे प्रत्येक अभिनेता अभिनेत्रीचं एक स्वप्न असतं. मुंबईत आल्यानंतर आपण एक स्वप्न बघत येतो आणि फायनली रुपालीची ही इच्छा पूर्ण अभिनेत्री म्हणून नको विचारूस तू, खरं म्हणून विचार. नाही, कसं आहे की आम्ही अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलं आहोत. म्हणजे मी काय किंवा रुपाली काय, आणि तिनेही माझा पूर्ण स्ट्रगल पिरियड पाहिला आहे आणि मीही तिचं पूर्ण स्ट्रगल पिरियड पाहिलेलं आहे. सुयोगच्या नाटकात काम करायची ती, आणि तेव्हापासून मी तिला बघत आलो आहे. तिचे चढ उतार सगळ्याच गोष्टींना मी साक्षीदार होतो. आणि आज बाप्पाच्या कृपेने, लालबागच्या राजाच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने आज तिचं हक्काचं घर होतं आहे, याचा एक अभिमान वाटतो तिचा मित्र म्हणून. आणि तिची स्वप्नपूर्ती झाली असं मला म्हणायचं नाही आहे. उत्तरोत्तर तिची प्रगती होत राहो, या घरापासून सुरुवात आहे. या घरापासून अजून त्याचं रूपांतर बंगल्यामध्ये होऊ देत, त्याच्या पुढे जाऊन फार्म हाऊसमध्ये होऊ देत, आणि जिथे जिथे तिला इच्छा होईल तिथे तिचं हक्काचं एक छत तिला मिळू दे, अशी मी बाप्पाच्या चरणी आणि आमच्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करेन. पण निश्चितपणे एक मित्र म्हणून, तिच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून मला आज अभिमानानं ऊर भरून आला आहे. आणि कुठंतरी आज आनंदाश्रू आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार. तर विरारकर फायनली ठाणेकर झाली आहे, त्याच्यामुळे तेही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कधीतरी ठाण्यात प्रत्येक वेळेला शूट करायची, विरारमध्ये अजूनही विरारच्या घरात गणपती बसायचा. सो विरारला जाणं येणं गणपतीच्या निमित्ताने होत असेल, पण आता ठाण्यात झाली आहे, ठाणेकर झाली आहे, तर त्या निमित्ताने तुला काय सांगायचं वाटतं का? तुझंही ठाण्याशी एक वेगळं नातं आहे. ठाण्याने कायमच मला प्रेम दिलं आहे, आणि ठाण्याचं जावई आहे मी, त्याच्यामुळे ठाण्याविषयी मला वेगळं प्रेम आहे असं मी सांगायची गरज नाही. आणि आज ठाण्याने तिला एक सुपरहिट सिरियलचा भाग बनवलं, आणि तिच्यावरती प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं तिच्या भूमिकेवरती. कारण तिने जेव्हा ती भूमिका करायचं ठरवलं तेव्हा ऑलरेडी ती भूमिका एक कोणीतरी करत होतं, आणि एक स्टॅब्लिश असलेली भूमिका एखाद्या ॲक्टर जेव्हा करायला सुरुवात करतो तेव्हा त्याला एक दडपण असतं. पण तिने तिची एक क्रेज निर्माण केली, आणि आज त्या कॅरेक्टरला विसरून ती भूमिका कोणी केली असं जर का प्रेक्षकांना विचारलं तर लक्षात येणार नाही इतकं तिने तिची अभिनयाची छाप पाडली. आणि आज त्या सिरियलमधलं जसं इतर महत्त्वाची कॅरेक्टर्स आहेत तसं रुपाली भोसले हे नाव जर का घेतलं नाही तर आई कुठे काय करते हे टायटल पूर्ण होणार नाही. बरं, भरपूर गप्पा मारायच्या आहेत. आत्ता ही एंट्रान्स आत्ता आपण पाहिलं आणि एंट्रीला सुशांत भेटला आहे. सो आत्ता आतमध्ये भरपूर गर्दी झाली आहे. जर आतलं घरही बघूया रुपाली, प्लीज आम्हाला दाखवशील. एंट्रान्स आहे आणि आत्ता इथे भजन कीर्तनाचा कार्यक्रमही पार पडणार आहे, त्याची इथे सगळी तयारी सुरू आहे. येस, आणि खूप पाहुणे मंडळी आहेत, जरा गडबड तुम्हाला दिसेल. रुपाली, स्वामींच्या मंदिराच्या इथे जाऊया. येस प्लीज. रुपालीच्या घरात आल्यानंतर जसं तुम्हाला बाहेर एक छान एंट्रन्स पाहायला मिळतोय, राधाकृष्णाचं एक सुंदर रूप पाहायला मिळालं. इथे आल्यानंतरच एक पॉझिटिव्ह वाईब देणारं एक मस्त सुंदर देवार आणि त्याच्यात स्वामींची मूर्ती खूप छान दिसते. रुपाली, काय सगळा विचार करून खरं तर घराचं इंटिरियर हे केलं आहेस, आणि खूप छान आहे. देवारा आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. देवारा म्हणण्यापेक्षा मंदिर हे आईला असं मंदिर हवं होतं, आणि आईची इच्छा होती की असं मंदिर असावं. सो ते तसं झालेलं आहे, तसं घडलं आहे. म्हणजे किचन असं असावं, मंदिर असं असावं, हॉलचं किंवा काय, ह्या छोट्या छोट्या गोष्टी तिला, बाबांना, संकेतला कशा हव्यात या पद्धतीने त्या सजवण्यात आलेल्या आहेत. आणि हे जे दिसतंय ते त्याचं रूप आहे असं मला वाटतं. खूप सुंदर इंटिरियर केलं आहेस रुपाली, त्याच्यामुळे मला तुला आधी विचारावं असं वाटेल की इंटिरियर करताना कोणाकोणाची मदत घेतली, किंवा रुपालीच्या डोक्यात घर घेतल्यानंतर काय होतं आणि किती महिने लागले, किती वर्ष लागले हे सगळं करण्यासाठी? वर्ष वगैरे नाही, घर एक घराला आता 1 वर्ष पूर्ण होईल. पण
छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या आम्ही नेहमी एकमेकांना व्हॉट्सअपला गुगलला हे करून सांगत होतो आणि ते तशा पद्धतीने घडलेलं. त्यामुळे खूप वर्ष वगैरे असं लागलेलं नाही आणि पटपट काम झालं. फक्त पावसामुळे कधी काय गोष्टींमुळे त्या थोड्या डिले झाल्या, पण जसं हवं होतं तसं ते तयार झालं. रुपालीच्या डोक्यात काय होतं? घर घेतल्यानंतर एक म्हणतात ना की एक स्वप्नपूर्ती झाली. आपण विरारला गणपतीच्या वेळेला दरवेळेला मी तुला विचारायची तुझी इच्छा काय मागणं आहे देवाकडे, आणि तू नेहमी म्हणायची की स्वतःचं हक्काचं घर हवं आहे. ते पूर्ण झालं आहे. यंदाचा गणपती ठाण्याच्या घरात असणार आहे की विरारच्या घरात? हक्काच्या घरात असणार तो, इथेच असणार तो आणि वाजत गाजत येणार यावर्षी बाप्पा. दरवर्षी तसाच असतो, तू बघितलेस विसर्जनाला वगैरे, आणि तो उत्साह वेगळाच असतो सगळा. तर यावर्षी तर कुठेतरी एक भावूक मोमेंट असतो रुपाली तुझ्यासाठी, कारण एवढी मेहनत इतकी वर्ष करणं आणि त्या वर्षानंतर खरं तर घर घेणं, त्या घरात आल्यानंतर एक वेगळे वाईब्स येतात. काय अजूनही तुझ्यासाठी तो भावूक क्षण आहे ज्या दिवशी घर घेतलंस, कोणाला पहिले सांगितलंस, कोणाची मदत झाली तुला? नाही नाही, भावूक क्षण आजही होता. घर घेतलं तेव्हा डेफिनेटली होताच की अरे बापरे हे होतंय असं. पण आज जेव्हा आई बाबा पूजेला बसले तेव्हा म्हणजे जवळपास हुंदका देऊन रडावं असं वाटत होतं. आणि मला कळत नव्हतं की काय म्हणजे रडावं, रडलं तर म्हणजे आत्ता ह्या क्षणी पूजा चालू आहे, सगळं चालू आहे, बट नाही ते ते ओघळत होतेच. आणि म्हणजे ते असं नव्हतं, पण तो सगळा प्रवास गेला डोळ्यासमोरनं. मग तो चांगला वाईट जज केलेला सगळ्याच बाबतीतला. सो तो प्रवास जेव्हा जात होता डोळ्यासमोरनं तेव्हा देवाकडे हेच म्हणत होते की थँक्यू हे सगळं घडवून आणल्याबद्दल किंवा त्या पद्धतीची ताकद आणि बळ दिल्याबद्दल. आणि आज तो क्षण आहे की जिथे आई बाबा त्यांच्या हक्काच्या घरात आहे. तर वेगळी फिलिंग आहे. मी ते ना एक दोन शब्दात मांडणं जरा कठीण आहे. बरं मला फार ते मोठ्या कॅप्शन्सने किंवा लेख लिहून मला ते व्यक्त करता येणार नाही. कदाचित तसं नाही करता येणार, पण बघू मनातल्या सगळ्या गोष्टी कदाचित यावेळी मांडण्याचा प्रयत्न करेन. घर म्हणजे फक्त चार भिंती नसतं. घर म्हणजे आपल्या त्या तशा काही चारोळीपेक्षा काहीतरी वेगळं सांगण्याचा आणि लिहिण्याचा प्रयत्न करेन. बघूयात किती जमतंय. सगळ्यात जास्त कोणाची हेल्प झाली या घर घेतानाची सगळ्यात जास्त मदत, जी म्हणजे त्या माणसाशिवाय किंवा त्या व्यक्तीशिवाय हे स्वप्न पूर्ण नसतं झालं अशी व्यक्ती? सगळेच म्हणजे सगळेच म्हणजे असं नाही आहे की मी ह्या एका व्यक्तीचं नाव घेईन आणि ह्या एका व्यक्तीचं नाव घेणार नाही. सगळ्यांनाच मला थँक्यू म्हणायचं आहे सिरियसली. या घरामधला तुझा फेवरेट कॉर्नर आत्ता तू काय सांगशील प्रेक्षकांना? एवढं छान घर केलंस, प्रत्येक गोष्ट ही खूप खास असते आपल्यासाठी. तुझा फेवरेट कॉर्नर कुठला या घरातला आत्ता? तो दाखवते मी तुला. तो आपण आत तिथनंच आलो. 2 मिनटं ते मला 2 हा एंट्रन्सचाच तुझा सगळ्यात फेवरेट? हा सगळ्यात फेवरेट कॉर्नर. खूप कामिंग सुदिंग इफेक्ट आहे आणि हा माझा फेवरेट कॉर्नर. पण रुपाली हे एवढं सगळं करताना कसं, म्हणजे कोणी तुला आयडिया दिली किंवा ते म्हणतात ना की हे असं करायचं, असं कसं डोक्यात होतं तुझ्या? माझ्या डोक्यात हे होतंच की इथे राधाकृष्णाचं काहीतरी असेल, पेंटिंग किंवा काहीतरी आपण करायचं. पण हे मी पाहिलं एका साईटवर आणि मला हे हवं होतं की हे मला प्लीज कसं कळेल किंवा कसं मिळेल, कुठून आणलं आहे किंवा काय. इथे पण शोधण्याचे प्रयत्न केले, पण मला हे हवं होतं, म्हणजे ते भाव, त्या सगळ्या गोष्टी. आणि मग ती ऑफकोर्स आपण जेव्हा विचार करतो, जेव्हा म्हणजे सारी कायनात असं वगैरे झालं. आणि हे टिया म्हणून एक साईट आहे आणि त्यांच्या साईटवरनं हे आलेलं आहे. म्हणजे मी तुला म्हणजे एक्झॅक्ट त्यांचं नाव सांगायला हवं, कारण तर ते लोकांना कोणाला घ्यायचं असेल तर तेही घेऊ शकतील. टिया स्टुडिओज त्यांचा असा हा पेज आहे टिया स्टुडिओजचा. हे बघ, त्यांचे सगळे त्यांच्या पेजवरनं सगळे म्युरल्स आहेत आणि ते इतके सुंदर आहेत ना. सो त्यांना मी हे पाठवलं आणि मग मला असं वाटतं की हे खूप आधी आलं, म्हणजे घर तयारही नव्हतं तेव्हा हे आलं होतं. सो घरात सगळ्यात आधी बाप्पा स्वामी शंकर महाराज आणि त्याच्यानंतर राधाकृष्ण हे आधी आले, नंतर मग माणसं यायला लागली. फायनली इथे रुपालीचं नावासोबत मला इथे
वेगळं नाव पाहायला मिळतंय. त्याच्यातही काय रुपाली विचार केलास? कारण तिचं तुम्हाला रुपाली भोसले असं कुठेही दिसणार नाही. तुम्ही नीट बघाल तर तुम्ही ती नेमप्लेट फार आवर्जून नीट छान बघा असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला असं पटकन बघितलं वाटेल की रुपाली भोसले असं कुठेतरी लिहिले, पण नाही. तिथं रुपालीचं नावच नाही आहे. रुपाली, काय ह्याच्या मागे कारण आहे की स्वतःचा हक्काचं घर आपल्या सगळ्यांना वाटतं की आपल्या नावाची पार्टी असावी, पण तिथे तुझं नाव नाही, भोसले आणि आई वडील आणि भावाचं नाव आहे, असं का? कारण ते त्यांच्या घरात राहते मी, म्हणून येते. पेपर वर्क्स म्हण किंवा लिगल ह्याच्यामध्ये असेल, ज्या काही गोष्टी असतील त्या खाली आहे नाव लिहिलेलं, पण मला इथे खरंच मला असं वाटलं की आई बाबा आणि संकेतचंच नाव असावं आणि त्यामुळे ते त्यांचं नाव आहे तिथे. आणि मला त्यांच्यासाठी घ्यायचं होतं घर आणि त्याच्यासाठी हा सगळा प्रवास आणि हा सगळा अट्टास होता आणि हा सगळा प्रयत्न होता आणि मला असं वाटतं की करेक्ट योग्य नेम प्लेट आहे ती. रुपाली, स्वप्नपूर्ती होताना खूप साऱ्या खस्ताही खाव्या लागतात. हे घर घेताना किंवा हे तू म्हणालीस वर्षभराची ही प्रोसेस होती, किती खस्ता खाव्या लागल्या आणि कोणाकडून थ्रू आलं, मग तू घराचं सगळं फायनल केलंस, असं ते म्हणतात ना, एक स्टेप बाय स्टेप जाणं, पण त्याच्यात खूप खस्ता येतात, अडचणी येतात, त्या पार करून जावं लागतं. तुला हे सगळ्या अडचणी काही सामोरं जावं लागलं की फार देवाच्या कृपेने सहजासहजी झालं हे घर? आणि गेल्या वर्षी मला तू विचारलं होतंस की बाप्पाकडे काय मागशील, तेव्हा मी म्हटलं होतं की जेव्हा आता परत येशील तेव्हा स्वतःच्या हक्काच्या घरात ये, असं आज या घरात उद्या त्या घरात असं नको, हक्काच्या घरात ये. आणि मला असं वाटतं की मी हे म्हणणं आणि त्यांनी ते उचलून धरणं आणि त्याने प्रयत्न करणं असं होतं ते. त्यामुळे मी खरं सांगते की काही अडचणी अशा की बाई काही अडचणी आल्या, अरे होतच नाही किंवा असं नाही, उलट खूप स्मूथ होत गेलं सगळं. म्हणजे एकाबरोबर एक कामं वेगवेगळ्या पद्धतीची येत गेली, ज्याची अपेक्षाच नव्हती किंवा ज्याचा कधी विचारच केला नव्हता. मग ते रांकाचं असू देत, मग ते अवघ्या पुण्यामध्ये स्वतःला बघणं असू देत, मग त्याचे TVC करणं असू देत, तर हे सगळ्या गोष्टी. आणि मला फतेचंद रांका म्हणजे जे रांकाचे जे मेन आहेत, सर्व आहेत, त्यांचे आभार मानावेसे वाटेल की त्यांनीसुद्धा माझ्याबरोबर हा प्रवास केला. म्हणजे मी म्हटलं यार सर, म्हणे की काय करशील एवढ्या पैशांचं, तर मी म्हटलं कुठले पैसे सर, म्हणे अरे सिरियलमध्ये काम करतेस, आता हे केलं, एवढ्या पैशांचं काय. म्हटलं सर मला घर घ्यायचं आहे. आणि ते म्हणाले अच्छा घर घ्यायचं आहे, तर मी म्हटलं हो घर घ्यायचं, आईबाबांसाठी मला घर घ्यायचं आहे आणि उचलून देऊ नका, पण मला माझ्या म्हणजे तशा पद्धतीचं काम द्या, मी काम करेन आणि देन यू पे मी माय सॅलरी. सो तशा पद्धतीने ते घडत गेलं आणि ते सगळं असं होत गेलं. त्यामुळे मला सिरियसली सांगते, मला अशा काही अडचणी किंवा अशा काही गोष्टींना फेस नाही करावा लागला. सुंदर नटलीस. आजच्या दिवशी खरं तर खूप सुखाचा क्षण आहे तुझ्यासाठी, आनंदाचा क्षण आहे, त्याच्यामुळे तुला अजिबात इमोशनल करणार नाही आहे मी. मला तुझ्या डोळ्यात तुझं ते स्वप्न दिसतंय, त्याच्यामुळे इमोशनल नाही करणार. पण आजचा लुकही खूप छान आहे. दरवेळेला रुपाली खूप सुंदर नटलेली असते. आता तर तिचा खूप आवडता दिवस आहे, हक्काचा दिवस आहे. सो आजच्या लुकचं स्पेशल क्रेडिट कोणाला आहे? हे अश्वी क्रिएशनने केलेले आहे. हे कनिक्षा ज्वेलर्सकडनं आहे आणि मेकअप माझे युज्युअल समीर दादा आहे, हेअर चंदाने केले. तो असा हा सगळा लुक तयार झाला आहे. आईला एकदा बोलले, आई पण खूप छान नटली आहे. मम्मीला सुद्धा मी म्हणलं होतं की हो तू आणि नऊवारीच नेसावी तिने सुद्धा. सो अशा आम्ही ना 4 नऊवाऱ्या शिवून घेतल्या होत्या. मी त्या अजून दोघींना पण बोलत. पण काकी, कसं वाटतंय फायनली मुलीने घर घेतलंय, त्या हक्काच्या घरात तुमच्या सगळ्यांची नावं आहेत? हे असतं आकाश ठेंगणं म्हणून, तसं मला झालंय. ते जे माझं स्वप्न होतं ते माझ्या मुलीने खरोखर पूर्ण केलं. एक मिनटं, घर नाही आहे आता हे, मला महाल आहे, महाल. माझ्यासाठी तिने महाल घेतला आहे, घर नाही घेतलेलं. आणि म्हणतात ना, मला एक अभिमान पण आहे की माझ्या मुलीने करून दाखवलं जे बोलली ते. त्याच्यामुळे खरोखर खूप अभिमान आहे आणि म्हणजे गर्व म्हणतात ना, हां गर्व आहे मला. आणि ते गर्वाने माझी आता म्हणतात ना छातीत सिमिलर असा हा लुक होता, सगळ्या नऊवारी आणि असं. सो हे अश्वी क्रिएशनने हे सगळं केलेलं आहे तयार. तर आई पण म्हणाली की आईसाठी पण खूप भावूक क्षण आहे आणि तिला खूप गर्व वाटतं. रुपाली, आईचं आणि तुझं काही बोलणं झालं या बाबतीत जेव्हा तू फायनली? नाही झालेलं अजून तरी नाही. आज मला वाटतं आज सगळं झालं, आटोपल्यानंतर मग आपण करू.
आता माझ्या मते भजन कीर्तनाची वेळ आहे. भरपूर पाहुणे मंडळी येत आहेत. थँक्यू सो मच रुपाली आणि तुम्हा सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा आहेत. सो अशाच शुभेच्छा तुझ्या मागे आहेतच, प्रेक्षकांच्याही आहेत. प्रेम आहे, भरपूर स्वप्न पूर्ण होत रुपाली. थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू